जानेवारी 2026 पासून नवीन वर्षाची सुरुवात झाली। पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर व्ह्यूअरना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक झूम मीटिंग घेतलेली आहे आणि या मीटिंगमध्ये EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात भरपूर सारे अपडेट दिलेले आहेत आणि तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर EPS 95 पेन्शन धारकांचा बऱ्याच मला कमेंट येत होत्या। मी बाकीचे व्हिडिओ पोस्ट केल्यावरती सुद्धा कमेंट येत होत्या की EPS 95 पेन्शन धारकांचे काय नवीन वर्षात अपडेट आलेली आहे का, कारण आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर आहेत ते EPS 95 पेन्शन धारक आहेत। आणि कालच म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माननीय कमांडर अशोक राऊत NECचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी झूम मीटिंग घेतलेली आहे आणि या मीटिंगमध्ये त्यांनी बरेच अपडेट हे दिलेले आहेत। त्यांनी पहिल्यांदा तर हे सांगितलं की 2025 आपलं संघर्षात गेलेलाच आहे, परंतु 2026च्या मध्यापर्यंत आपल्याला विजय मिळवायचाच आहे आणि तो विजय कसा मिळवायचा आहे याचा प्लॅन आपण आता आखतच आहोत, असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी कालच्या झूम मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। या झूम मीटिंगला माननीय महासचिव वीरेंद्र सिंग सुद्धा होते। त्यांनी सुद्धा काही EPS 95 पेन्शन धारकांना रिक्वेस्ट केलेली आहे, काही माहिती सांगितलेली आहे, सगळे आपण पाहणार आहोत। तर कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर बऱ्याच जणांना पॉसिबल नसतं। आता बुलढाण्यामध्ये आंदोलन चालू आहे, बऱ्याच ठिकाणी मोर्चा काढला जात आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणना एवढ्या लांबून तिथं जाणं हे पॉसिबल नसतं। त्यामुळे किंवा दिल्लीत जाणं पॉसिबल नसतं किंवा बाकीच्या ज्या ठिकाणी कमांडर अशोक राऊत जात आहेत किंवा मोठे मोर्चे निघत आहेत तिथं सर्वांना जाणं पॉसिबल नसतं। त्यामुळे त्यांनी EPS 95 पेन्शन धारकांना एकच रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्हाला जरी प्रत्येक मोर्चाला जाणं पॉसिबल नसेल तरी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जो EPS 95 पेन्शन धारकांचा पेन्शनचा हक्क आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन करू शकता, शिवाय मोर्चे सुद्धा काढू शकता। कारण हा आपला सरकारला अलर्ट असणार आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये EPFOचे ऑफिस आहेत। काही जिल्ह्यांमध्ये नसतील परंतु बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये EPFOचे ऑफिस सुद्धा आहेत। त्यामुळे तुम्ही जर आंदोलन केलं, तुम्ही जर मोर्चा काढला तर तुमचं म्हणणं हे सरकारपर्यंत पोहोचण्यास आणखी मदत होणार आहे। आतापर्यंत आपण खूप कष्ट केलेले आहेत, म्हणजे सरकारपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवलेलं आहे, लेखी स्वरूपात लेटर सुद्धा अगदी प्रधानमंत्र्यांपर्यंत आपण लेखी लेटर दिलेले आहेत, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी कालच्या झूम मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। बऱ्याच EPS 95 पेन्शन धारक तिथे कनेक्ट होते झूम मीटिंगला, परंतु बरेच नव्हते आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। त्यानंतर हेही त्यांनी सांगितलं की सध्या गुजरातमध्ये एक धार्मिक मोर्चा चालू आहे, धार्मिक सभा चालू आहे सध्या गुजरातमध्ये। EPS 95 जेवढे पेन्शनधारक गुजरातमध्ये आहेत त्यांनी एक धार्मिक सभा घेतलेली आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम असे दोन्ही प्रकारचे जे पेन्शनधारक आहेत ते पेन्शनधारक सहभागी आहेत आणि ते पेन्शनधारकांनी त्यांची धार्मिक सभा म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळालंच असेल की ते त्यांच्या जे मुस्लिम आहेत त्यांचा अल्लाह त्यांना रिक्वेस्ट करत आहेत, त्यांच्या चरणी प्रार्थना करत आहेत की पेन्शन लवकर वाढव, किंवा हिंदूंची बाकी भगवानांच्या चरणी प्रार्थना करत आहेत की पेन्शन लवकर वाढव। त्यामुळे धार्मिक सभा आहे ती सध्या गुजरातमध्ये चालू आहे, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या झूम मीटिंग आहे त्यामध्ये महासचिव वीरेंद्र सिंग सुद्धा होते। त्यांनी सांगितलं की फेब्रुवारी 2022ला कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एक प्रेझेंटेशन सरकारला दिलं होतं। त्यामध्ये काही मंत्री उपस्थित होते, काही EPFOचे अधिकारी उपस्थित होते, बरेच जण उपस्थित होते। ते जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन प्रभावी ठरलेलं प्रेझेंटेशन होतं।
2000 फेब्रुवारी 2022ला केलेलं प्रेझेंटेशन होतं. त्यानंतर दुसरं प्रेझेंटेशन 2024ला करण्यात आलं, तेही प्रभावी ठरलेलं आहे. त्यावेळी सुद्धा बरेच वित्तमंत्री उपस्थित होते, बाकीचे मंत्री उपस्थित होते, EPOचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय कमांडर अशोक राऊत असतील किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी EPS 95 पेन्शन संदर्भात जे प्रेझेंटेशन दिलं होतं ते प्रेझेंटेशन खूप प्रभावी ठरलेलं आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यावेळी वीरेंद्र सिंग यांनी सुद्धा सांगितलं की ज्यांना प्रत्येक ठिकाणी EPS 95 पेन्शन धारकांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन अटेंड करता आलं नाही, तरी सर्वांनी जवळजवळ ज्यांचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ज्यांना पॉसिबल आहे, म्हणजे आता ज्येष्ठ पेन्शनधारक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना, कारण बरेच ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना चालण्याची वगैरे कॅपॅसिटी नाही किंवा एखाद्या आजाराने त्रस्त आहेत, बरेच असे आहेत EPS 95 पेन्शनधारक, त्यामुळे त्यांना येणं पॉसिबल नाही. परंतु ज्यांना पॉसिबल आहे जाणं, त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे मोर्चे काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या माध्यमातून सरकारला एक इशारा होणार आहे की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही वाढवली पाहिजे. आतापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे. त्यानंतर कमांडर अशोक राऊत यांनी पुन्हा मीटिंग जॉईन करत हे सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर मोर्चा तुम्ही काढाच, परंतु 4 तारखेला दिल्लीमध्ये आपण मोठं आंदोलन करणार आहोत, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. 4 तारखेला पुन्हा आंदोलन होणार आहे. त्याची परमिशन वगैरे काढणं चालू आहे. त्याचं काय असतं परमिशन, कारण एखादं आंदोलन किंवा मोर्चा जर मोठा करायचा असेल तर त्यासाठी परमिशन घ्यावी लागते. मागे तुम्ही पाहिलं असेल की 3 आणि 4 डिसेंबरला दिल्लीमध्ये जंतर मंतरला एक आंदोलन होणार होतं, परंतु सरकारने कॅन्सल केलं. कारण त्याच्या अगोदर सरकारला एक इशारा, सरकारला एक अलर्ट म्हणून माननीय कमांडर अशोक राऊत आणि बाकीच्या प्रतिनिधींनी छोटे छोटे मोर्चे काढले होते, ज्याची सुरुवात कोल्हापूरमधून केली होती. त्यानंतर कर्नाटकामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी आंदोलन त्यावेळी केले होते. संभाजीनगरला आंदोलन केलं होतं, म्हणजेच छोटे छोटे मोर्चे थोडक्यात काढले होते. आणि त्यावेळी सरकारला तो एक अलर्ट किंवा इशारा होता की जंतर मंतरला आंदोलन होण्याचा, आणि त्यावरूनच सरकारने ते जे आंदोलन आहे ते कॅन्सल केलं होतं. कारण त्यावेळी तुम्हाला माहीत आहे त्यावेळी लाल किल्ल्यावरती बॉम्बस्फोट झाला होता, किंवा दिल्लीची हवा आहे तो हवेचा उच्चांक हा पूर्णपणे घसरलेला होता, पूर्णपणे दूषित हवा झालेली होती आणि ज्येष्ठ नागरिकांना ती हवा अतिशय वाईट होती. याचा सर्वाचा विचार आता सरकारने केला का नाही हे माहीत नाही, परंतु सरकारने हे कारणे दिलेली आहेत की या सर्व कारणांमुळे आता ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर हवेचा उच्चांक घसरलेला आहे, त्यांची तेवढी कपॅसिटी नसते की, कारण शेवटी ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे त्यावेळी ते आंदोलन कॅन्सल केलं होतं. परंतु आता कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे की 2026च्या मध्यापर्यंत आपण आपल्या हक्काचा पेन्शन ही मिळवायचीच आहे, आणि त्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी या आंदोलनामध्ये उतरायचं आहे, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्सच्या माध्यमातून येत असतं की तुम्ही प्रत्येक वेळी अपडेट देता, परंतु पेन्शन वाढणार हे मात्र तुम्ही कधीच सांगत नाही. पण खोटं का सांगायचं? पेन्शन वाढलीच नाही तर पेन्शन वाढली असं खोटं का सांगायचं? बरेच असे चॅनल आहेत की खोटे अफवा पसरवत आहेत की EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन आज वाढणार, उद्या वाढणार, तारीख दिली आहे सरकारने, सरकार लवकरच गिफ्ट देणार, असं काहीही नाही. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ फेक मिळणार नाही. जे तुमच्या EPS 95 पेन्शनधारकांबद्दल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी दिलेलं जे अपडेट आहे तेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसणार आहे. त्यामुळे चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.